या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय घडामोड झी 24 तासवर आपण पाहूया। सत्ता स्थापनेसाठी आता हालचालींना वेग आलेला आहे आणि या संदर्भातली महत्त्वाची घडामोड अजित पवार वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, अजित पवार दिल्लीहून वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि ही बैठक आता वर्षा बंगल्यावर सुरू झालेली ही सुद्धा हाय व्होल्टेज बैठक म्हणता येईल। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी सध्या ही महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी दाखल झाले। गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा घोषित झालं आणि त्यानंतर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत, अजित पवार सुद्धा दाखल झालेत। अजित पवार आज सकाळपर्यंत दिल्लीला होते, अमित शहांची भेट घेण्यासाठी गेल्या सोमवारपासून ते दिल्लीमध्ये तळ ठोकून होते, मात्र अमित शहांची भेट झाली नाही आणि आता ते मुंबईमध्ये पुन्हा आलेले आहेत। महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता प्रचंड वेग आलेला आहे। आज सकाळी भाजपच्या गटनेतेपदाची निवड झाली, मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर आता राज्यपालांकडे महायुतीचे नेते काही वेळामध्ये जाणार आहेत। त्यापूर्वी ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकी रणनीती ठरते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये उद्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि यावेळी आणखी कोणी शपथ घेणार आहेत का मंत्रिमंडळातले नेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात, जाणून घेऊया सध्याचे तपशील। सीमा, मोठ्या राजकीय घडामोडी सध्या वर्षा बंगल्यावर एक हाय व्होल्टेज बैठक सुरू आहे, काय नेमक्या बैठकीमधून काही महत्त्वाचे मुद्दे काही कळतात का? नक्कीच आपण जर बघितलं तर आज महायुतीच्या या तिन्ही नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते। ही बैठक खरं तर या आधीच होणं अपेक्षित होतं, मात्र त्यानंतर अनेक नाराजी नाट्य आपण बघितले महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे ही बैठक जी आहे ती आज अगदी शेवटच्या क्षणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वीच वर्षावरती देवेंद्र फडणवीस त्याचसोबत अजित पवार हे दाखल झाले, त्याचसोबत अजित पवारांसोबत सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भाजपचे नेते गिरीश महाजन हे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते वर्षावरती दाखल झालेत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीनंतर राजभवनामध्ये जाऊन हे तिन्ही नेते सत्ता स्थापनेचा दावा करतील, मात्र तत्पूर्वी या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे।